चला गोलंदाजी ट्रॅक वर आपण जरूर पुन्हा पहिला गोलंदाज साहिल गोलंदाजी मार्ग वर पाहायला मिळतोय। तत्पर बॅटिंग साथ जर पाहू शकाल जर्सी क्रमांक 13 परिधान केले स्ट्राइक वर पाहायला मिळतोय। थोडीशी घाई करायची पंचाने विनंती असेल, अजून आपल्याला उर्वरित 5 सामने खेळवायचे आहेत। चला एजे फायनल संघाला अंतिम आणि शेवटचा लास्ट कॉल आहे। जर का तुमचा 12वा खेळाडू आमच्यापर्यंत कमेंट्री बॉक्स मध्ये पोहोचला नाहीये तर मग 2 रनांचं पॅनलाइज केलं जाईल याची नोंद असू द्या। शेवटचा अंतिम कॉल आहे कारण की आपण YouTube लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धा ही भरवली गेली आणि जर का चे बॅटरनी काय केलंय आणि बॅटरला काय करायचं आहे जर आमच्यापर्यंत नावं जर पोहोचली नाहीये तर पण मग मॅन ऑफ द सिरीज आहेत, मॅन ऑफ द मॅच आहेत, बेस्ट बॉलर आहे, बेस्ट टुर्नामेंट, त्यानंतर असे बरेच अवॉर्ड आहेत। चला मॅच बापले होते गोलंदाज यार गोलंदाज पौशिका राईट मुहूर्ताने सुरुवात होते। साहिल पहिलाच बॉल या बेस ऑन साइडला उडवला गेलाय डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कल मात्र क्षेत्ररक्षक ज्या ठिकाणी पोहोचला गेला त्या ठिकाणी 1 बाउन्स शेंडूला मात्र उचलला गेला। फेकी आपण पाहिली तितकीच चांगली सुरेख फेकी पाहायला मिळते आणि पहिल्याच बॉल वर आपण पाहतोय श्री गणेश होतोय खातं मात्र ओपन होतोय। श्री गणेशचा झालाय 2 धाबेनं। अक्षय आणि निलेशला आपण पाहतोय पहिलाच बॉल अक्षयच्या माध्यमातून चांगला खेळला गेलाय पण 2 धाबा पाहिल्या। ओहो यावेळेस अक्षय बिग हिट करण्याचा प्रयत्न होता, इथे पाहताय जोरदार अपील केली, त्यानंतर जोरदार अपील केल्यानंतर पंचांना सुद्धा जरूर कुठेतरी समजलं नसावं कारण की बॅटची टॉप एज झाली आणि त्यानंतर टॉप एजला लागल्यानंतर अक्षयनं स्वतःहून खेळपट्टी सोडले, क्रीज सोडले। अक्षय दर्शवतोय की खोटं खेळून जिंकायचं नाहीये पण मग खरं खेळून जिंकायचं आहे आणि खरं खेळून इतिहास रचायचा आहे। ग्रेट बॅटिंग मिस्टर अक्षय, गुड कम ऑन डीजे। पहिल्याच बॉलवर आपण पहिल्या 2 धावा आल्या, त्यानंतर दुसऱ्या बॉलवर पहिल्या विकेटचं पतन होतंय। अजय नेक्स्ट बॅटर मैदानाच्या मध्ये पोहोचतोय। आपले स्वतः ऑनर मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतात। यावेळी जर पाहू शकाल फायनल क्षेत्रात चेंडूला खेळला गेला डाऊन द ट्रॅक त्या ठिकाणी 45 जर्सी क्रमांकाचा खेळाडू तैनात आहे। इथे पाहू शकाल आणखीन पाहायला मिळाला 2 धावा अर्जित होतील। डबल कव्हर धाबा जर पाहिल्या तर मग 3 चेंडू आणि 4 धाबा डबल कव्हर पाहायला मिळतात। जरूर लोअर पुंडा चेंडू हाताला गेला होता अजय गरिता, पावलांचा कुठेतरी वापर जरूर केला गेला होता त्याचा अजयला कारण की स्वतः एजे फायटर संघाचे ओनर आहेत आणि एजे फायटर संघाचे प्रोप्रायटर ते आपल्याला पाहायला मिळतात आणि स्वतः ओनर म्हणून 1 डाऊन बॅटर करण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये उतरले गेले। आपले सारखे ऑन साइडला मात्र लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे। 1 बाउंस चेंडू पास स्टॉप केला गेलाय या बॉलवर पाहता आहे तर मग आणखीन एक सिंगल मात्र पाहायला मिळाली। एक सिंगलच्या माध्यमातून धाव संख्या जाऊन पोहोचली गेली 5। 4 चेंडू आणि डबल कव्हर 5 धावा पाहायला मिळतात। लेफ्ट हँड रायडरचे कॉम्बिनेशन आहे। अक्षय आणि निलेश ही जोडी सातत्याने मैदानाच्या आतमध्ये होती, त्यानंतर अक्षय हा वैयक्तिक 2 या धावा कव्हर बाद झाला आहे। त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये जरूर निलेश अजय आला, अजयच्या नावावर 3 धावा पाहायला मिळतील। संघाची टोटल जर सांघिक विचार करूयात आतापर्यंत 4 बॉल आणि 5 धावा। चला थोडीशी घाई करा, लेफ्ट हँड रायडरचे कॉम्बिनेशन आहे कारण की आतापर्यंत आपण 6 मॅच खेळलोय, 7व्या मॅचला सुरुवात झाली कारण की या प्रत्येक पहिल्या दिवसामध्ये आपण 12 मॅचचा आस्वाद घेणार आहोत। गोलंदाज या राईट ओव्हरने सुरुवात आहे। इथे 5 जे क्षेत्ररक्षण होतं ना त्या क्षेत्ररक्षकांच्या इनफिल्डच्या डोक्याच्या वरनं चेंडूला खेळलाय। एक सिंगल तर आली, दुसरी धाव पहा सहज मात्र निलेशच्या माध्यमातून पूर्णतः पार गेली आणि एक धाव जर पाहू शकाल पुन्हा कंप्लीट झाल्यानंतर डबल कव्हर धाबा जॉईंट होतील। 7 धाबा डबल कव्हर पाहायला मिळतात। सूरज
आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून जी लाईव्ह मॅच बघितली जाते त्याच्यामध्ये अजय पवार यांचे जे मित्र आहेत, त्यांचे जे चाहते आहेत, जितेंद्र अंबात मनोर यांच्याकडून त्यांच्यासाठी पारितोषिक लागलेलं आहे. प्रत्येक चौकार आणि प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. जितेंद्र अंबात मनोर यांच्याकडून अजय पवार यांच्यासाठी. धन्यवाद सर. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा पहा. ऑल द बेस्ट. त्यानंतर पारितोषिकांचा कुठेतरी यावेळेस गल्लीच्या रिजन मध्ये एक खेळ का आस्वाद आहे. गल्ली तो दिल्ली, परंतु इथे जर पाहू शकाल झेल पुन्हा गल्लीच्या क्षेत्रात होता. 08 जर्सी क्रमांकाच्या खेळाडूंना झेल पहा सहज सहज धरतीला दान. सिबाई वॉरियर्स अर्थात जर पाहू शकाल साहिलच्या नावावर आणखीन एक विकेट आली असती, कारण की आतापर्यंत आपण साहिलच्या नावावर एक विकेट पाहतोय. आणि जर का कुठेतरी ही सुद्धा विकेट आली असती ना, जर का साहिलला ऑलराऊंडर परफॉर्मन्स दाखवायचा असेल तर नक्कीच मित्रांनो सायकल आहे मॅन ऑफ द सिरीज आपण पाहतोय. आणि जर का सायकल कुणाच्या नावावर जर करायची असेल, आपण मोठ्या टुर्नामेंट मध्ये बरेच ठिकाणी पाहिले की बाईक असतात, फोर व्हीलर असतात, परंतु त्या ठिकाणी जरूर आपण पाहतोय सायकल का होईना, परंतु सायकल जर पाहायला गेली तर मग कोणाच्या नावावर असेल. नक्कीच 1817 मध्ये जर पाहिला गेला तर वॉन रेस या संशोधकाने पहिल्या सायकलचा शोध लावला गेला आहे. आणि तीच सायकल जर पाहू शकाल कोणाच्या नावावर असेल. हेच पर्व तिसऱ्यामध्ये आपण पाहतोय. तोपर्यंत 2 पर्व आपण सक्सेसफुल आणि पॉवरफुल ठरलो. तिसऱ्या पर्वाला जशी जशी सुरुवात झाली, कारण की ग्रुप ग्रामपंचायत एकत्र झाली, त्यानंतर आपण आंबेदे संघाला पाहिलं, सोमट्या गावातील व्यक्तीनं पाहिलं, त्यानंतर बरमपुरातील व्यक्तीनं पाहिलं. एकत्र मिलीजुटीने ही स्पर्धा आमंत्रित केली आणि त्या स्पर्धेचं आयोजन अजून काय जबरदस्त पाहायला मिळत आहे. प्रणितला पुन्हा गोलंदाजी मार्कवर पाहतोय. इथे पहा अजय, अजयच्या माध्यमातून फटका काय जबरदस्त सजवला गेलाय. डाऊन द हेड. जो क्षेत्ररक्षक तैनात होता ना, त्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरनं चेंडू पुल अँड सक्सेसफुल अँड ब्युटिफुल षटकार 6. नुकतीच आलेली जे बक्षांचं पारितोषिक होतं ना अजय, ते कुठेतरी अजयला पारितोषिक लागलं गेलं होतं आणि तेच पारितोषिक आपल्या नावावर केलंय. षटकार पहिल्याच बॉलवर अटॅक केलाय, प्रणितला ठोकलाय षटकार 6 धाबा. परंतु इथे जर पाहू शकाल प्रणित मैदानाच्या आतमध्ये अजय दर्शवतोय किसमे कितना है दम महू बाजीराव सिंगम. कारण की पहिल्या बॉलवर पाहू शकाल अजय फायटर संघाचा एजे अजय ऑन फायर झाला होता, परंतु दुसऱ्या बॉलवर पहा ईट का जवाब पत्थर से. अजय गॉन बॅक टू द पवेलियन. कम ऑन डीजे. प्रणितच्या माध्यमातून षटकार आल्यानंतर पहा दुसऱ्या बॉलवर विकेटचं पतन होत आहे. त्यानंतर रुपेश, खास करून रुपेशवर खूप मोठी जबाबदारी आहे एजे फायटर संघाची. ओहो, इथे पहा आल्याच पावली रुपेशनं चेंडूला उडवण्याचा प्रयत्न होता, तर की कुठेतरी मन बनवून म्हणून आलाय. पहिल्याच बॉलवर कुठेतरी इंटू द फॅन चेंडूला सरळ पाठवण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू आणि फलीचा कुठलाही संपर्क दिला नाहीये. पहिलाच बॉल जर आपण पाहिला प्रणितचा षटकार, दुसऱ्या बॉलवर पाहिला तर मग विकेट, तिसरा बॉल डॉट बॉल आलाय. तोपर्यंत 1.3 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला गेला. धाबल गावत टोटल 13. लोअर फुलटा चेंडू आहे, थर्ड रिझल्ट मध्ये आउटफील्ड फास्ट आहे, तर मग काविना 08 जर्सी क्रमांकाच्या खेळाडूने पहा चेंडू केला स्टॉप. इथे पहा एसटी रक्षक त्या ठिकाणी तैनात होता. जर का ज्या प्रकारे एसटी रक्षकाने चेंडू कलेक्शन चांगलं केलं गेलं असतं, त्यात पण मग 0-1 अर्थात जर पाहू शकाल रुपेश या खेळाडूला बॅक टू द पवेलियन.
परंतु 2 धावा अर्जित केल्या गेल्या आणि अपने घर में सुरक्षित पाहायला मिळते रुपेश. 2 धावा पुन्हा अर्जित केल्या. धाबलकावर धावा पुन्हा जॉईंट होती. 2 टोटल पोचले 15. कारण की सुरुवात गावीना एकेरी दुहेरी धावाने गावीना स्कोर कार्ड अंतर ठेवलं जात आहे. इथे पाहू शकाल 8व्या बॅटनं 5 पुन्हा चेंडूला खेळला गेला. त्या ठिकाणी मिस्टामिंग स्ट्रोक परंतु थोडीशी पंबलिंग क्षेत्ररक्षकाची झाली कारण की आउटफील्ड त्या ठिकाणी थोडीशी खराब पाहायला मिळते. आणखीन आपण पाहतोय त्या बॉलवर 2 धावा अर्जित केल्या जातात आणि धाबलकावर धावा जॉईंट होतील. 17 धावा पाहायला मिळाल्या. 5 बॉलचा खेळ तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये संपलाय. शेवटचा अंतिम बॉल पाहायला मिळतो रुपेश. कारण की ज्या प्रकारच्या अक्षयने सुरुवात त्यानंतर निलेशची सुरुवात आल्यास पावली अजयची सुद्धा सुरुवात चांगली झाली. इथे 5 चेंडूला रूम बनवून शफल म्हणून खेळायचा होता. जर का रुपेश सरळ बॅटने दाबायचे असेल तर आडव्या बॅटचा वापर कधीच करू नका. टेनिस क्रिकेट मध्ये सातत्याने म्हणतात की अक्रॉस क्रिकेट इज बॅड क्रिकेट. सूरज पुढील सामना उर्वी कल्याणी 11 वर्सेस निशांत 11. दोन्ही संघांना पहिला ऑफिशियल कॉल. उर्वी कल्याणी 11 वर्सेस निशांत 11. दोन्ही संघांना पहिला ऑफिशियल कॉल. चला दोन्ही संघाचे कर्णधार जॉईंट व्हा आमच्यापर्यंत. उर्वी कल्याण 11 वर्सेस निशांत 11. आतापर्यंत पाहायला गेलं तर बघा उर्वी कल्याण 11 संघ सुद्धा एक मॅच जिंकलाय. त्यानंतर आपण जरूर निशांत 11 संघाला सुद्धा एक मॅच जिंकताना पाहिलं. म्हणजेच हा मुकाबला टशन का मुकाबला होने वाला है. दोनों टीम एक मैच जीते बरोबरी का मुकाबला हो चुका है. अब दूसरी मैच कौन जीतने वाला है पर प्रज्योत गोलंदाजी मार्गवर पाहायला मिळतोय की शिवाजी वॉरियर संघाकडून आपण प्रज्योतला पाहतोय. राईट ओव्हर सातत्याने सुरुवात केली गेली आणि बॅटरला जर आपण पाहिलं तर रुपेश आणि अजय असं निलेश आणि रुपेश हे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. कारण की डावखोरी फलंदाज आहे. थोडस क्षेत्ररक्षकाची व्यूह रचना आपण पाहतोय. थोडीशी इनफिल्ड मध्ये गावीना बदल केला जात आहे. चला गाई घ्या बी फास्ट कारण की 4 ओव्हरच्या मॅच आहेत. जरूर आपण 4 ओव्हरच्या मॅच पाहतोय. 4 ओव्हर मध्ये 4 गोलंदाज सातत्याने. इथे पहा पहिलाच ऑन येतोय गोलंदाजाला फर्स्ट बिमार. 9 ऑक्टोबर 2007 चा दिवस आम्हाला प्रज्योत आठवला गेलाय. पहिलाच बॉल जर पाहू शकाल बिमार आणि प्रज्योत जसा जसा प्रज्योतवर चेंडू मात्र सुपूर्द केल्यानंतर तसा तसा प्रज्योतला बक्षांची खैरात लागली गेली. आदरणीय सन्माननीय विकासजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून प्रत्येक विकेट करिता 100 रुपये 100 रुपयाचे कॅश प्राइज आहे प्रज्योत. परंतु जर का पारितोषिक पटकावायचं असेल ना कुठल्याही परिस्थितीने काय होईना पण मित्रांनो पारितोषिक हे पारितोषिक असतं. पहिलाच बॉल आपण पाहिला तर पण मग फर्स्ट ऑन आलाय प्रज्योत. कारण की या नंतर जर का दुसरा चेंडू त्याच प्रकारचा आढळला तर पण मग या मॅच करिता बॅन केले जाईल. या हेतूने दुसरा चेंडू हाताळायचा आहे. पहिलाच बॉल आपण पाहिला. नो प्लस 2 फ्री बॉल निलेश. इथे पहा निलेशने सफल होऊन चेंडूला मात्र खेळण्याचा प्रयत्न होता. पंच पुन्हा दर्शवतील की आणखीन प्रज्योत नव्यानं सुरुवात करावी लागेल. इथे आपण पाहताय व्हाईट बॉल. ओ माय गॉड आतापर्यंत आपण 100 रुपयाचे कॅश प्राइज पाहिलं. त्यानंतर प्रज्योत 500 रुपेश पाटील प्रत्येक विकेट करिता 500 रुपयाचे कॅश प्राइज. फ्री बॉल अजूनपर्यंत कंटिन्यू आहे. यावेळेस राईट राऊंड सुरुवात केली जाईल. इथे पहा पहिलाच बॉल नो आल्यानंतर फ्लोर फुलटा चेंडू वाईट आलाय परंतु क्षेत्ररक्षकाला चकमा देऊन गुंगारा देत चेंडू सरळ जातोय. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला क्लिअर सीमा रेषा पार पलीकडे चौकार 4. इथे जर पाहू शकाल आणखी 2 फुटा चेंडू आहे. त्या ठिकाणी पाहता आपण साहिलला कारण की साहिलच्या माध्यमातून चांगली रणनीती आणि चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. यावेळी जर पाहू शकाल त्यावर मग बॅकअप करिता आणखी एक खेळाडू आला आणि चांगलं बॅकअप पाहायला मिळालं. यावेळेस या बॉलवर सुद्धा पाहायला मिळाले. एक सिंगल आली
आणि एक सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या आपण पाहतो 26 रन ऑन द बोर्ड, 26 धाबा. प्रज्योत विकास पाटील यांच्या माध्यमातून 100 रुपये, रुपेश पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपयाचे विकेट करिता. इथे पहा ऑन साइडला मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे, कारण की 600 रुपये टोटल विकेट असेल आणि 600 रुपयांचा फेसला आहे. बरं मग इथे पाहताय पंच पुन्हा दर्शवतात की नो बॉल आहे. प्रज्योत इथनं प्रज्योतला बॅन केलं जरूर जाईल, कारण की 2 बिमर आल्या आणि 2 बिमर आल्यानंतर सातत्याने आम्ही सुद्धा असं म्हटलो की प्रज्योत एक चुकी झाली आणि त्यानंतर जर का दुसरी सुद्धा चुकी झाली तर मग टेनिस क्रिकेट मध्ये चुकीला माफी नाहीये. आणखीन आपण पाहतोय नो बॉल आलाय, नो प्लस टोटल पुन्हा धाबा आहेत 2, म्हणजे टोटल 3 धाबा आहेत. संघाची टोटल आपण पाहतो ना तर 29 धाबा असं म्हणतात ना प्रज्योत, कारण की पहिल्या ओव्हर मध्ये 7 धाबा होत्या, त्यानंतर दुसऱ्या ओव्हर मध्ये धाबा होतील त्या 17 धाबा. अशा 12 बॉल मध्ये आपण 17 धाबा पाहिल्या होत्या. आणि त्यानंतर प्रज्योत आलाय, पहिलाच बॉल नो, त्यानंतर पुन्हा 3 धाबा, त्यानंतर पुन्हा फ्री बॉलला चौकार आला, त्यानंतर एक सिंगल आली, पुन्हा जर पाहू शकाल नो आलाय. त्यानंतर पाहू शकाल पुंडलिक गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. हे कुठेतरी षटक कव्हर करण्याकरिता पंच पुन्हा दर्शवतात की आणखी पुन्हा फ्री बॉल आहे, फ्री कंटिन्यू आहे. रुपेशच्या माध्यमातून काय मात्र घडवलं जाईल फ्री बॉल वर. रुपेशच्या पाठमध्ये फटका सजलाय, फटका जातोय सीमा रेषा पार, सीमा पलीकडे. पुंडलिक वर पहिल्या बॉलवर चढवला हल्ला, हल्ला कितना भयानक था, 4 धाबेचा. कमांड डीजे. जॉईन केल्या गेल्या 33 धाबा. एजे फायटर संघ मजबूत स्थितीमध्ये जाऊन पोहोचला गेला. पुन्हा पुंडलिक तयार आहे, राटा मोर्दन सुरुवात. यावेळेस बॅटच्या रडार मध्ये चेंडू आला, लॉंग ऑपरेशन मध्ये झेल, गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज मिस्टर अजय इज गॉन. कम ऑन डीजे. ए असल पटके खेळून हा नुकताच जर पाहू शकाल बॅटर मैदानाच्या मध्ये पोहोचला गेलाय. चला जरा नाव आमच्यापर्यंत पोहोचवा. 12 खेळाडू आहे, परंतु जरूर नाव मात्र माहित नसावं. आपले पाहू शकाल ऑन साइडला चेंडू मात्र खेळला गेला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पाहू शकत तैनात आहे. थोडीशी डुंडोरे साजना अशी परिस्थिती पाहायला मिळाली. तो दुसऱ्या अटॅक मध्ये पहा चेंडूला काय जबरदस्त कलेक्शन केलंय, चेंडू स्टॉप केला, चेंडू फेकी केली. पण या बॉलवर आणखी बाद आहे, पण मग धाबा जॉईन केल्या गेल्या 2 धाबा आणि षटक पहा कंप्लीट झाला आतापर्यंत. पाहिलं आपण 3 आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस धाबलकावर धाबा जॉईन झाला. 35 धाबा प्रोग्रेस कार्डवर आपण पाहतोय. कारण की जेव्हा प्रज्योत आला, प्रज्योतनं 2 चेंडू मध्ये 12 धाबा खर्च केल्या आणि त्यानंतर पुंडलिकनं जे 4 चेंडू हाताला गेले त्या 4 चेंडू मध्ये 6 धाबा खर्च केल्या. परंतु पुंडलिकच्या नावावर जोर एक विकेट आपल्याला पाहायला मिळाली. चला चौथ्या षटकाला सुरुवात होते. B5 गाई करा. चौथ्या षटकाच्या समाप्ती अखेरीस पाहू शकाल गोलंदाजी मार्कवर कोणता गोलंदाज आणला जाईल. 3 वाजून 6 मिनिटे असे कंप्लीट झाले. त्यानंतर जरूर आपण मॅचला सुरुवात होईल. उर्वी कल्याण 11 आणि निशांत 11. चला दोन्ही संघाचे कर्णधार या आपण टॉस बॉक्स मध्ये. दोन्ही संघाला आतापर्यंत 2 पुकार झालेत. डावकरी फलंदाज आपण निलेशला पाहतोय. सातत्याने निलेशच्या माध्यमातून चांगली बॅटिंग, ग्रेट बॅटिंग पाहायला मिळाली. त्याच निलेशला पाहतोय. गोलंदाजी मार्कवर आपण पाहिला. तर मग विपुल, या अगोदर विपुल लॉंग ऑफ रिजन मध्ये जो तैनात होता, जबरदस्त झेल ज्याने पकडला गेला, तोच विपुल मैदानाच्या आतमध्ये
लावून द कार्पेट ऑन साइडला लोअर फुटचा चेंडू मात्र खेळला गेला आहे या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे परंतु थोडासा हुलकावणी दिली चेंडूना नक्कीच या बॉलवर पाहू शकाल आणखीन एक सिंगल मात्र पाहायला मिळाली कसं 2 धाबा असेल आणि 2 धाब्याच्या बढतीने धाबल्या जाऊन पोहोचला गेला 37 धाबा चौथ्या षटकाला सुरुवात होते आणि चौथ्या षटकातील पहिल्याच बॉलवर आपण पाहिला मग 2 धाबा अर्जित केल्यात यावेळेस खडे चेंडूला लाभ केलाय त्या ठिकाणी साहिल आहे मग कुठली चुकी होणार नाहीये फलंदाजाला परतावं लागेल फलंदाज गॉन यावेळेस विपुल जर का विकेट हॅट्रिक आली तत्पर मग अक्षय पावडे साहेब यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाचं रोख कॅश प्राइज बक्षिसांचे पहा खैरात होते आणि बक्षिसांचं खैरात आतापर्यंत आपण 100 मध्ये दुभावलं त्यानंतर 500 मध्ये पाहिलं आणि जर का पाहू शकाल ते 500चं पाहू शकाल आणखीन एक 0 वाढला गेला म्हणजे 0 जर पाहू शकाल पुढे वाढला तर मग त्या 0ला किंमत नाहीये जर का तो 0 मागे वाढला तर त्या 0ला किंमत आहे म्हणून मित्रांनो लाख रुपये जरी असले जर लाखातून रुपया काढला तर मग ते लाख नसतात आणि त्याच प्रकारे पहा आतापर्यंत प्रज्योतला जे पारितोषिक लागले गेलं होतं परंतु प्रज्योतने पाहिलं लालच बरी बुरा होती आणि त्याच प्रकारे प्रज्योतने कुठेतरी गोलंदाजी जरूर केली परंतु प्रज्योतचे 2 बिमार आले म्हणून प्रज्योतला बॅन केलं गेलं तसं नेक्स्ट मॅच मध्ये प्रज्योतची चांगली कामगिरी जरूर तुम्हाला पाहायला मिळेल या मॅच मध्ये त्या चांगली कामगिरी राहिली नाहीये ते जर पाहू शकाल 5,000चा फेसला विपुल परंतु विपुल दर्शवतोय की 5,000 बदले 1000 आले तरी चालतील परंतु डॉट बॉल जरूर माझे काढणं काम आहे इथे पाहता आपण पहिल्याच बॉलवर 2 दाबायला त्यानंतर पाहू शकाल विकेट तर आली परंतु पुन्हा डॉट बॉल आहे येणारे 3 चेंडू आहेत विपुल बॅक टू द बॉलर ऑन साइडला पाहू शकाल क्षेत्ररक्षक तैनात आहे त्या ठिकाणी साहिलच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं त्यापर्यंत चांगली टफ फाईट पाहायला मिळते एजे कारण की ज्या ठिकाणी जो फलंदाज बाद झाला ना अजय त्या ठिकाणी अजयने चांगली बॅटिंग केली त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये जरूर रुपेश सुद्धा चांगली बॅटिंग करताना दिसला होता 10 धाबा रुपेशच्या नावावर आल्या महत्त्वाच्या धाबा आल्या 4 बॉल डबल कव्हर धाबा आपण पाहतो 38 धाबा विपुलच्या माध्यमातून क्वालिटी पाहायला मिळाली कारण की ऑफ ब्रेक चेंडू पडल्यानंतर सरळ चेंडू एसटी रक्षकाच्या हातात मात्र जाऊन दर्शवला गेलाय कारण की पहिला गुगलीचा शोध जर आपण पाहिला तर मग बर्नार्ड जेम्स या गोलंदाजाला लावला गेला आणि त्याच बर्नार्ड जेम्स स्टाईलने पहा गोलंदाजी केली जाते गोलंदाज या शेवटचा अंतिम बॉल आहे इथे पाक खडे चेंडूला उडवण्याचा प्रयत्न होता आणखीन आला एक डॉट बॉल विपुलने तर कमाल केली 5,000 आले नाहीये परंतु इथे पहा विपुलने फक्त 6 बॉल मध्ये 1 विकेट आणि 3 धाबा आपल्या नाबावर केल्या ग्रेट बॉलिंग मिस्टर विपुल इथे पाहू शकाल डबल कव्हर धाबा फक्त आणि फक्त 38 आहेत विजयाकरिता 39 धाबांचं टार्गेट हे सेट केलं गेलं चला निशांत इलेव्हन संघाचा कर्णधार उपस्थित ठेवायचा आहे उर्वी कल्याणी संघाचा संगणक इथे उपस्थित आहे मी श्री कल्पेश दामोदर घरात आपणास विनंती करतो की पुढील सामन्याचे नाणेफेक करून घ्यायचे उर्वी कल्याणी 11 वर्सेस निशांत 11 बालकृष्ण तुंबडा यांचा उर्वी कल्याणी 11 संघ आणि सुधीर पराड सर यांचा निशांत 11 संघ मी श्री कल्पेश दामोदर घरात आपणास विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते पुढील सामन्याचं नाणेफेक करून घ्यायचं धन्यवाद पाहू शकाल 2 संघादरम्यान टॉस होतोय कल्पेशजी सर टॉस होतोय टॉस जर पाहायला गेला तर जिंकला गेलाय उर्वी कल्याण 11 संघ नक्कीच रोशन आमच्यापर्यंत जॉईन व्हायचा रोशन नुकतेच रोशन आमच्यापर्यंत जॉईन झाले नव्हते रोशन टॉस जिंकला प्रथम काय स्वीकारशील पहिला मॅच तुम्ही सुद्धा जिंकल्या गेलात आणि एका बाजूने निशांत 11 संघ किशोर दादा तुमच्या जोडीला असेल प्रथम पहिल्या मॅच मध्ये किशोर दादांची काय जबरदस्त गोलंदाजी राहिली आणि
त्याच गोलंदाजीला, कारण की प्रथम तुम्ही क्षेत्ररक्षण करणार आहात, तर मग किशोर दादाच्या टीमला कितपर्यंत रोखतील? आम्ही जास्तीत जास्त 40च्या आत. 40च्या आतमध्ये रोखण्याकरिता कोणते गोलंदाज असेल प्रॉपर? आमचे आहेत तेच गोलंदाज. आणि त्यानंतर जरूर जर का किशोर दादाच्या टीमला तुम्ही 40 पर्यंत रोखलं आणि या अगोदर 41 धावा त्यांनी रोखल्या गेल्या, तर मग किशोर दादा पहिले षटक तर राहतील, तो तुला तर माहितच असेल. त्यानंतर बॅटर कोणकोणते असतील तुमच्याकडे? आम्ही जे ठरवलंय कॉंग्रॅच्युलेशन असेल, जास्त काही बिल घेत नाहीये. त्यानंतर जरूर आम्ही किशोर दादाकडे बोलतोय. किशोर दादा, तुम्ही टॉस जर जिंकला असता तर काय स्वीकारला असतं? आम्ही टॉस जिंकलाच फक्त बॅटिंग घेतली होती, कारण आम्हाला यावेळी बॅटिंग करायची होती, परंतु आम्हाला जे पाहिजे तेच मिळालं नाही. जो निर्णय हवा होता तोच निर्णय तुमच्या बाजूने आलाय. किती धावा ठोकतील? प्रथम 41 धावांवर तुम्ही काय जबरदस्त रणनीती केले आणि जरूर जसं की यंग युवा टॅलेंटला लाजवणारी तुम्ही गोलंदाजी केली, आम्ही प्रत्यक्षात पाहिली. तत्पर मग पहिले षटक तर तुम्ही हाताला नो डाऊट आहे. त्यानंतर यावेळेस किती धावा ठोकतील समोरच्या संघाविरुद्ध? पहिला तो संघ सुद्धा मॅच जिंकला आणि तुम्ही सुद्धा मॅच जिंकले. संध्याकाळी दुपारी सत्र आहे, त्यामुळे थोडा जास्त धावा तर लागतील. आम्ही 45+ प्रयत्न करू, कारण सकाळी 40 ठीक होतं, परंतु आता मात्र थोडंसं क्राऊड हिट झालेला आहे आणि शॉट सुद्धा भरपूर लागतात, त्यामुळे 45+ आम्ही जायचा प्रयत्न करू. धन्यवाद किशोर दादा असेल. पुढच्या वाटचालीसाठी ऑल द बेस्ट. धन्यवाद. त्यानंतर आपण जरूर एक बिग मॅच तुमच्या भेटीला दे. एका बाजूने टीम आपण पाहणार आहोत की प्रथम बॅटिंग केली एजे फायटर संघाने आणि प्रथम बॅटिंग केल्यानंतर डबल कव्हर धाबा जॉईन केल्या गेल्या. 38 आणि 39 धाबांचे टार्गेट 6 सेट केले गेले आहे. तर मैदानाच्या आतमध्ये जरूर आम्ही पाहतोय शिबाई वॉरियर्स संघाकडून साहिल, एक बिग हिटर म्हणून ज्याची ओळख आहे, त्या साहिलला मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. त्यानंतर त्याचा पार्टनर म्हणून मैदानाच्या आतमध्ये संजय आणि साहिलला तुम्ही पाहताय. साहिलला आपण स्ट्राईकवर पाहतोय. 03 जर्सी क्रमांक ज्याने मात्र परिधान केले. त्यानंतर जरूर जरूर आमच्यापर्यंत कॉमेंट्री बॉक्स मध्ये आम्ही जुगलबंदी करणार आहोत. प्रीतम तामोरे आमच्या जोडीला जॉईन झाले गेले की पहिलाच बॉल आतापर्यंत आपण अल्केशच्या माध्यमातून जरूर हाताला जाईल. सातत्याने अल्केश चांगली कामगिरी राहिली गेली. त्याच अल्केशवर पहा अजय, एजे फायटर संघाच्या कर्णधाराने खास करून अजय ऑलराऊंडर भूमिकेत एक खेळाडू पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल मॅच प्ले होते. इथे पहा चेडूला आडव्या बॅटने चेडूला खेळला थर्ड सर्कल मध्ये संजय आणि साहिल एक सिंगल मात्र पाहायला मिळाली की पर्यंत पाहायला गेला. तर मग 39 धाबांचा पाठलाग करायचा. पहिल्याच बॉलवर आपण पाहिला एक सिंगल आली की प्रीतम तमोरे सर काय म्हणतील, कारण की या मॅचचं आयोजन नियोजन कसं आहे आणि काय जबरदस्त टुर्नामेंट मात्र गाजतात. तर नक्कीच ग्रुप ग्रामपंचायत बऱ्हाणपूर आंबेदे सोमटा सलग आमचं 3रं वर्ष. पहिल्या वर्षामध्ये समालोचन करण्याची संधी मिळाली, त्यानंतर मात्र सलग आम्ही 3 वर्ष आता पंचांची भूमिकेत मात्र आम्हाला पाहायला मिळतो. आम्हाला खूप चांगलं प्रेम मिळते या गावामध्ये, या परिसरामध्ये. आणि खरंच ही स्पर्धा दरवर्षीप्रमाणे काही ना काही चेंजेस असते, परंतु यावर्षी एक जबरदस्त आयोजन आहे. यूट्यूब लाईव्ह यस वाईटचा इशारा आलाय. तर नक्कीच मॅन ऑफ द सिरीजसाठी बायसिकल आम्ही जसेच अलग अलग काही ना काही जितकं आपल्याकडून चांगलं होईल ते करण्याचं काम मात्र करण्याचा प्रयत्न दिसतोय. इथे जर पाहू शकाल तर मग पहिल्या बॉलमध्ये एक सिंगल आल्यानंतर आणि हा बॉल आपण पाहिला तर मग व्हाईट बॉल आलाय. व्हाईट प्लस 1 असे टोटल 2 धाबा आल्या. नेक्स्ट बॉल या वेळेस पहा आणखी चेंडूला उलगले गेलाय. चेंडूला पारखल्या. पंच पुन्हा दर्शवतील आम्हाला की व्हाईट बॉल आहे आणि व्हाईट बॉलच्या स्वरूपात डबल कव्हर धाबा पहा जॉईंट होतील पुन्हा की टोटल जाऊन पुसले गेले 4. तर सूरज नक्कीच आपण टेनिस क्रिकेटचा जर विचार केला तर टेनिस क्रिकेटने भरारी उंची गाठलाय खऱ्या अर्थाने. कारण की आपण मागच्या 10 ते 12 वर्षामध्ये जर विचार केला तर यूट्यूब लाईव्ह टेलिकास्ट नव्हतं, मोबाईल आला, थोडंसं युग मात्र फास्ट चाललंय. आणि त्याचप्रमाणे क्रिकेट आज इतकं वेगाने चाललंय की नक्कीच क्रिकेट हा 5,000 10,000चा खेळ राहिला नाही, तर आज लाखो रुपयांमध्ये, करोड रुपयांमध्ये हा गणला जाणारा हा टेनिस क्रिकेट झालाय. काय बोलेल? इथे जर पाहायला गेला तर मग जेव्हा ऑनलाईन जमाना आला त्यानंतर आपण पाहू शकाल 3 एप्रिल
जर पाहू शकाल 1973 मध्ये मार्टिन कुपर या संशोधकाने जर का मोटोरोलाचा मोबाईलचा संशोधनाचा शोध लावला आणि जेव्हा मार्टिन कुपरनं ज्या मोबाईलचा पहिल्या मोबाईलचा शोध लावल्यानंतर हा ऑनलाईनचा जमाना आला आणि त्यानंतर ऑनलाईनच्या जमान्यानंतर एक वेगवान परिस्थिती निर्माण झाली. इथे बाद दांडी गुल केली. संजयला परतावा लागेल. फलंदाज होईल बाद. भुईचा संजय गॉन. कम ऑन डीजे. दादा काय म्हणतील कारण की समोरच्या संघामध्ये जर पाहू शकाल अलकेश सारखा गोलंदाज आहे आणि अलकेश सारख्या गोलंदाजाला कुठेतरी समोरच्या संघाने हलक्यात घेतलं असावं का. तर की जर विचार केला मागच्या चेंडूचा तर खोलवर टप्प्याचा चेंडू होता. सेन्सिबल खेळणं तितकं गरजेचं होतं परंतु एक मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न दाखवला आणि दांडी गुल मात्र करण्यात यश मिळालं. नक्कीच गोलंदाज खूप चांगली गोलंदाजी करतोय. खऱ्या अर्थाने आजच्या दिवसात हा दुसरा सामना करतो दोन्ही संघ. जो मॅच मात्र आज जिंकणार तो नक्कीच खुशीने वातावरणात मात्र उद्याच्या दिवसामध्ये उतरताना पाहायला मिळेल. 3 बॉलचा खेळ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहायला गेलाय आणि यावेळेस फलंदाज आणखी एक फलंदाजाला परतावा लागेल. राम घर राम अशी परिस्थिती पाहायला मिळते आहे. जरूर प्रीतम दादा काय म्हणशील हा बॉल कुठे खेळायचा होता. ऑन साइडला तर खेळलाय फलंदाज जर बाद झाला नुकताच साहिलला एक पार्टनरशिप म्हणून खेळावी लागेल का. मित्र मला खऱ्या अर्थाने घाई करण्याची गरज नव्हती. ते मात्र ओरपीचा चेंडू जरूर होता परंतु लॉंग ऑफ रिजनला चेंडू ट्रॅव्हल केला तर हलक्याने जर खेळला असता तर कदाचित साहिल मात्र स्ट्राईकवर आला असता. स्ट्राईक रोटेट झाली सी ना. खऱ्या अर्थाने साहिल आपण जर मागची मॅच 2 मॅच नंतर पाहिलं असेल तर साहिलने एक जबरदस्त परफॉर्मन्स दिलाय पहिल्या दुसऱ्या मॅच मध्ये. तर नक्कीच सिंगल डबल करणं गरजेचं होतं. सांगायचं झालं तर मग संजू आणि आपण साहिल ही पहिली मॅच मध्ये ओपनिंग जोडी पाहिली. त्यानंतर साहिल मैदानाच्या आतमध्ये संजयला घेऊन आलाय. कुठेतरी ज्या ओपनिंग मध्ये चेंजेस केल्यानंतर ही रणनीती झाली का काय. कुठेतरी जो पार्टनर म्हणून आतापर्यंत संजू आपण पाहिला होता कुठेतरी चांगली पार्टनरशिप जोडी साहिलच्या माध्यमातून केली जात होती. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर शेखर धवन आणि त्यानंतर रोहित शर्मा काय जबरदस्त जोडी रंगली गेली होती. यावेळेस आणखी चेंडूला लॅप केला. याही वेळेस 5 विकेट पहिली हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते. पर्व तिसऱ्या मध्ये 2025 मध्ये सुवर्ण हस्ताक्षरानं एजे फायटर संघाचा मिस्टर अलकेश करिता करा जोरदार टाळ्यांचा गजर. कम ऑन डीजे. जसं मित्रांनो म्हणतात ना कि जो इंसान पानी से नहाता ना वो अपना लिबास बदल लेता है और जो इंसान पसीने से नहाता ना वो अपना इतिहास बदल लेता है. याच प्रकारची गोलंदाजी जर पाहू शकाल. व्हेरी गुड बॉल मिशन अलकेशच्या माध्यमातून 3 बॉल 3 विकेट. जर आपण पहिल्या बॉलवर एक सिंगल आली त्यानंतर वाईट प्लस 1 आली त्यानंतर 3 बॉल 3 विकेट 5 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. धावा फक्त आणि फक्त 5 धावा आहेत. सुरुवातीला नक्कीच आपण जर विचार केला तर अलकेशचा प्रयत्न हा दिसतो जरी मला षटकार जरी चालेल परंतु मी मात्र हा विकेटसाठी मी चेंडू टाकणार. तोच प्रयत्न बघा पुण्याची एकदा खूपच सुरेख फटका खेळला. यावेळेला इनफिल्डच्या वरला फटका खेळला होता आणि चेंडू मात्र सरळ निघून जाईल. वन बाम सीमारेषा पार आहे की नाही हे तपासण्यासाठी मात्र पंच आपल्याला दर्शवतील. त्या ठिकाणी जरूर आपण पाहिलं तर मग चेंडू स्टॉप केला जात आहे. त्या ठिकाणी जरूर लाईनमन सुद्धा आहे दर्शवतात की या बॉलवर धावा कंप्लीट केल्या गेल्या 3 धावा आहेत. 3 धावा कंप्लीट केल्या गेल्यात आणि षटक पहिल्या संपला आणि पहिल्या षटकाचा समाप्त केले जाईल का धावा जॉईंट होतील 8 धावा. प्रीतम दादा काय म्हणशील कारण की जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये साहिल आहे तत्पर आज शिवाई वॉरियर्स संघाची कुठेतरी जाणीव आणि जीवित म्हणून संघ आहे. आपण जर विचार केला तर मागच्या वर्षीचा रनरअप संघ आहे आणि शिवाई वॉरियर्स नक्कीच साहिल हा लीड करतोय आणि साहिलला जर लीड करायचं असेल अजूनही षटक बाकी आहेत तो जर शेवटपर्यंत थांबला तर नक्कीच एक फायटिंग स्कोर जो 40 धावांचा पल्ला आहे तो मात्र गाठूच शकतो. तर साहिलला स्ट्राईक देणं आणि चांगली एक पार्टनरशिप करणं हे काम करावं लागेल नॉन स्ट्रायकर बॅट्समनला. ज्या प्रकारे आपण नक्कीच
जेव्हा शुभम गिल बाजाला, रोहित शर्मा बाजाला, विराट कोहली आणि त्यानंतर श्रेयस अय्यरच्या माध्यमातून काय जबरदस्त पार्टनरशिप झाली. त्यानंतर श्रेयस अय्यरच्या महत्वाच्या धाबा आल्या आणि श्रेयस अय्यर बाद झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये अक्षर पटेल आला. त्यानं सुद्धा विराट कोहलीला काय जबरदस्त साथ दिली आणि सातत्याने विराट कोहली का आतापर्यंत वन डे फॉर्मॅट मध्ये 14,000 धाबा ज्याने पार केल्यात आणि जवळजवळ टोटल जर पाहू शकाल ना 27,000 धाबा ज्याच्या नावावर आहेत. इथे जर पाहू शकाल ऑन साइडला पुन्हा फलंदाज परतावा लागेल. यावेळेस गोलंदाजी मार्गवर अल्केश नाहीये तर मग गोलंदाजी मार्गवर आपण रुपेशला पाहतोय आणि रुपेशने पहिल्या बॉलवर विकेट, फलंदाज बाद. क्रिकेटचा जर विचार केला तर नक्कीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जर भारतीय संघाचा विचार केला तर भारत संघ आज इतक्या उंचीवर जाऊन पोहोचलेला आहे. तर नक्कीच ऑस्ट्रेलिया हा एकमात्र संघ मला तरी वाटतो की जो भारताला नमवू शकतो आणि ऑस्ट्रेलिया किंवा भारतात देखील जे मोठे खेळाडू त्यांनी देखील सांगितलं की आम्ही फक्त ऑस्ट्रेलिया हा संघ आम्हाला नमवू शकतो. तर नक्कीच भारतीय संघ जरी 3 संघ जरी बनवले गेल्या तरी भारतीय संघ मात्र या 11 टीम्सला भारी पडू शकतो. इतके भारतीय संघामध्ये खेळाडू निर्माण झालेत. तेच जरूर आताच्या सध्याच्या घडीला चॅम्पियन ट्रॉफी मध्ये आपण पाहिलं तर स्मिथ कॅप्टनशिप म्हणून ज्यानं पद घोषवलं गेलं आणि स्मिथ जेव्हा दर्शवलं की आपण पॅट कमिन्सला पाहिलं नाहीये, त्यानंतर मिचेल स्टार्क सारखे गोलंदाज नाहीये, थोडीशी कमतरता जाणवली. यावेळेस पहिल्याच बॉलवर आपण पाहिलं तर मग विकेट आला. दुसऱ्या बॉलवर रुपेशनं खोलवर टप्प्याचा चेंडू हाताला गेला आणि त्यानंतर सातत्याने साहिलकडे जास्त जास्त स्ट्राईक राहणं गरजेचं आहे ना. त्यात साहिलला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पोहोचला गेला. पुन्हा एक सिंगल आली आणि एक सिंगलच्या माध्यमातून दाबलकावर धाबा आतापर्यंत आपण पाहतो. तर मग जॉईन झाल्यात 9 धाबा आपण पाहतोय दाबलकावर. जास्तीत जास्त साहिल कडे मात्र स्ट्राईक राहणं गरजेचं आहे. एक ऑलराऊंडर परफॉर्मन्स ज्याच्याकडे पाहिलं जातं सातत्याने ऑलराऊंडर भूमिकेत असलेला खेळाडू. इथे पास साहिलला हरवलं गेलाय कुठेतरी इनफिल्डच्या डोक्याच्या मधनं. साहिल एक सिंगल तर आले, दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जाईल का? यस, इथे पास चांगली रणनीती केली गेली. जर का बात करायची असेल ना तर मग चेंडू एसटी रक्षकाकडे फेकावे लागतील. साहिलकडे जास्तीत जास्त चेंडू फेकणं गरजेचं आहे. या बॉलवर सुद्धा पाहताय 2 धाबा अर्जित केल्या गेल्यात आणि संघाचे टोटल आपण पाहतोय तर मग जाऊन पोहोचले गेले 11 रन्स 11 धाबा. 3 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये रुपेशच्या माध्यमातून हाताला गेला. रुपेश इथे 5 चेंडूला उडवलं, लॅप केला, लांबी कमी उंची जास्त, क्षेत्ररक्षक तैनात. एजे फायटर संघाचा संघ मालक मिस्टर अजय. झेल सुटल्यानंतर रनआउटचा चान्स होता आणि त्या रनआउटच्या चान्स मध्ये पाहू शकाल जो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आला होता निलेश गॉन. तर नक्कीच मला तरी वाटतं की कुठली गरज नव्हती कारण की साहिलला एक जीवनदान मिळालं. साहिलने मात्र कॉल दिला होता की 1 रन्स ठीक आहे परंतु इथून मात्र सेकंड रनचा प्रयत्न दिसला होता आणि त्याचमुळे की काय फलंदाज बाद झाला. 185 इनिंग खेळणारा कपिल देव निकंज भारतीय संघाचा कर्णधार तो मात्र आपल्या कारकिर्दीमध्ये कधीच रनआउट झाला नव्हता. इथून मात्र फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद होईल. धावफलकावर धावा आहेत 12चा आकडा समोर येतो. नक्कीच युवराज सिंग जर्सी क्रमांक 12 2007चा विश्वचषक अक्षरशः गाजविलं आणि 2011 हा सुद्धा विश्वकरंडक मात्र अक्षरशः मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी राहिलेला खेळाडू. नक्कीच स्टुअर्ट बॉटच्या विरोधात 2007च्या विश्वचषकांमध्ये 6 चेंडूवर 6 षटकार हा मात्र एक रेकॉर्ड मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण पाहिला असेल. दरम्यान पुढचा चेंडू ओव्हर टू सूरज दादा. 4 बॉलचा गेम मैदानाच्या मध्ये संपला. 5वा बॉल. यावेळेस सेन्सिबल क्रिकेट. अच्छी गेंद का सन्मान करना जानते, बुरी गेंद का अपमान करना जानते हैं. अक्षरशः कुठेतरी जर पाहू शकाल 2 खेळाडूंवर मात्र ही जबाबदारी आहे. एका बाजूने रुपेशनं पहिलं षटक जर पाहू शकाल अल्केशनं व्हॉट परफॉर्मन्स दाखवला गेलाय. 6 बॉल मध्ये 3 विकेट आणि आपल्या नाबावर केल्यात. 8 धावा ज्यानं खर्च केल्या गेल्यात आणि तिथनं सुरुवात केली रुपेशकडे जसा चेंडू सुपूर्द केला रुपेशनं सुद्धा विकेटनं सुरुवात. 5 बॉल संपले गेले. धावफलकावर धाबा फक्त आणि फक्त 12 आहे कारण की 39 धावा पाठलाग करताना इथे 5 शपाल होऊन चेंडूला खेळलाय सूर्यकुमार यादव. कॉपी बुक स्टाईलने आठवण करून दिली. चेंडू सरळ पाडवला टू द फॅन्स. षटकार डीजे.
सर हा मात्र खूप चांगली आपली भूमिका बजावतो खऱ्या अर्थाने 2 वर्षांपासून, कारण की पाहिलं असेल त्याला, कारण की जेव्हा मात्र बऱ्हाणपूर आंबेदे सोमटा ही टुर्नामेंट येते तेव्हा मात्र हा बाजा डान्सर आहे तो मात्र खुश होतो, कारण की त्याला माहिती आहे मला मात्र माझं संगीत जे माझं डान्सर आहे ते मात्र मला नृत्य करायला मिळते आणि प्रेक्षकाला एक चांगलं मनोरंजन मिळते. नक्कीच जेव्हा युट्यूब कलाकार मनोर या ठिकाणी सुद्धा आम्ही सातत्याने पाहिलं जरूर त्या ठिकाणी आम्हाला समालोचन करण्याकरिता आमंत्रित केलं गेलं होतं, परंतु काहीच थोडंसं आमचं बिझी शेड्यूल असल्या कारणाने आम्ही युट्यूब कलाकारच्या मॅच होत्या त्या ठिकाणी आम्ही पोहोचलो नाहीये. आणि त्यानंतर जरूर आम्ही प्रत्यक्षात वाचा गडक या डान्सरला पाहिलं असतं. त्यानंतर जरूर एक वेळेस आम्हाला कंसाड या ठिकाणी जरूर 8:30 ते 9च्या दरम्यान भेटले होते. त्या ठिकाणी जरूर आम्ही त्यांना प्रश्न विचारला की कुठे गेले होते, तर कुठेतरी जरूर लग्न समारंभ होता त्या ठिकाणी पोहोचले होते. इथे पाहू शकाल आणखीन एक फलंदाजाला परतावा लागेल. अब बड़ी मछली फंस गई जाल में, साहिल को चलता किया गॉन. रुपयाचं थँक्यू डिझाईन धन्यवाद. जर आपण रुपयाचा विचार केला तिसरा झेल पकडलाय आणि महत्वपूर्ण झेल, कारण की साहिलचं विकेट खूप इम्पॉर्टंट होती. इथून मात्र साहिल नावाचा फलंदाज बाद होईल आणि आता मात्र खऱ्या अर्थाने थोडंसं टेन्शन मध्ये दिसतोय संघ. जरूर इथे पाहता रुपेशने महत्वाचे 3 झेल पकडले गेलेत आणि 3 झेल पकडल्यानंतर कारण की सातत्याने आम्ही सुद्धा पाहिले कसोटीमध्ये आपण पाहिलं राहुल द्रविड सारख्या खेळाडूला सर्वाधिक झेल आपल्या नावावर केले. त्यानंतर श्रीलंकनचा खेळाडू महिला जयवर्धन यांच्या नावावर सुद्धा जर पाहिलं तर मग 443 मॅच मध्ये आपण पाहिलं 218 झेल आपल्या नावावर मध्ये केले. त्यानंतर इथे पाहताय पहिल्याच बॉलवर जशी जशी सुरुवात होते तेव्हा रुपेशने सुद्धा पहिल्याच बॉलवर विकेट. त्यानंतर पाहू शकता दुसऱ्या बॉलवर सुरज आपण या चेंडूचा जर विचार केला तर नक्कीच कगिसो रबाडा या ऍक्शनने मात्र चेंडू रिलीज केला होता आणि काय जबरदस्त एक्सिलेंट बन्नाट यॉर्कर मात्र पाहायला मिळाला. अतिशय कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं. 2 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला गेला. धाबलकावर धाबा जर पाहू शकाल 18 धाबा पाहायला मिळतात. इथे पहा रूम बनवून विपुलला चेंडूला खेळायचं होता, विपुल नाहीये तर न्यू बॅटर वैभवला आपण पाहतोय आणि वैभवच्या माध्यमातून कुठेतरी धाबा काविना मात्र रोखल्या जातात त्या गोलंदाजच्या माध्यमातून. निलेश सातत्याने जरूर आपण लेफ्ट गोलंदाज जर पाहू शकाल तर मग सातत्याने तुम्हाला वाईट यॉर्कर पाहायला मिळतील आणि त्याच वाईट यॉर्कर वर मात्र नियंत्रण ठेवून मात्र गोलंदाजी केली जाते. 3 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. कुठली धाव मात्र निलेशनं खर्ची गेली नाहीये. एजे इथे पहा डाऊन द ट्रॅक चेंडूला सरळ बॅटने खेळला. वी फॅक्टर डाऊन द हेड. इथे पहा गुड क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला, कारण की 1 बाउन्स चेंडूला मात्र उचलला गेलाय. फेकी झाली, फेकी होईपर्यंत 2 धाबा कावीने मात्र अर्जित केला गेला जातात. वैभव धावसंख्या जर पाहायला गेली तर जाऊन पोहोचले गेले 20 धाबा धाबलकावर पाहायला मिळतात, कारण की 39 धाबांचा पाठलाग करायचा आहे. 4 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय. थोडासा मिस टायमिंग स्ट्रोक जरूर पाहायला मिळाला. आणखीन एक जर पाहू शकाल मग सिंगल आली. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न त्या ठिकाणी पाहू शकाल. आणखीन एक क्षेत्ररक्षक तैनात होता आणि त्या क्षेत्ररक्षकाने कावीना मिड विकेटला चेंडूला मात्र क्लिअर केलाय. या बॉलवर आपण पाहतोय पुन्हा 2 धाबा अर्जित केल्या गेल्यात आणि संघाची टोटल पाहू शकाल. तर मग जाऊन पोहोचले गेले 22 रन्स 22 धाबा 7 चेंडू आणि विजयाकरिता जर धाबांचं लक्ष आहे तर मग 17 धाबा. प्रीतम दादा काय म्हणशील, या धाबा 17 धाबा ठोकल्या जातील का? खऱ्या अर्थाने पाहायचा झाला तर शेवटचा चेंडू खूप इम्पॉर्टंट असेल. शेवटच्या चेंडूवर एक मोठा स्ट्रोक, एक आत्मविश्वास वाढेल संघासाठी. इथून मात्र खोलवट टप्प्याचा चेंडू पंचाकडे लावून अपील केलं होतं आणि इथून मात्र अतिशय सुरेख षटक मात्र संपन्न होईल. 6 चेंडू बाकी आहेत. 6 चेंडूमध्ये 17 धाब्यांची गरज आहे. आपण मात्र जॉकीला मात्र संधी देऊया, नंतर मात्र येऊया सूरज दादाकडे. क्रिकेटचा जर विचार केला गेला तर नक्कीच हर्षद हुंडो हा नावाचा एक बलाढ्य खेळाडू म्हणून पाहिलं असेल आम्ही त्याला जवळून. आम्ही त्यांनी आर्यनच्या आपल्या आर्यन असेल आणि उमरोडच्या ग्राउंडवर मात्र भले भले मोठे षटकार मात्र त्यांनी लगावलेत. हर्षद हुंडो एक वाडाचा एक ब्रँड बनला होता. त्यानंतर मात्र नक्कीच फैजान मेमन हा सुद्धा एक अतिशय सुरेख असेल, तसे दिलीप गोलप असेल, असे नावाजलेले खेळाडू मात्र वाडामध्ये संघामध्ये. तू काय बोलेल त्या खेळाडूंबद्दल?
इथे जर पाहू शकाल पंच काय दर्शवतात, लाईनचा नो बॉल आहे का ओर पिच चेंडू आता का लाईनच्या बाहेर चेंडू आपल्याला पंच दर्शवतात की ओर पिच वाईट बॉल, त्यानंतर पाहू शकाल नो बॉल आणि नोच्या स्वरूपात पाहू शकाल यानंतर नेक्स्ट बॉल येणार आहे फ्री हिट। नेक्स्ट वाडा टेनिस क्रिकेट मध्ये जर पाहू शकाल सातत्याने पैजान मेहमान ब्रँड ऑफ कुडूस, कारण की अक्षरच्या समोरच्या गोलंदाजाला कुठेतरी भल्या भल्यानं घाम फुटायचा की पैजान मेहमान आहे। आणि त्यानंतर जाऊ पाहू शकाल होंडो सरका आणि त्यानंतर असे बरेच खेळाडू आपण वाडा तालुक्यामध्ये पाहिले। आपण युवराज डुकलेला पाहतोय, त्यानंतर दीपेश घोलप सारखे पाहतोय, यतीश पाटील, नुकतीच बिलोसीची स्पर्धा नाईट स्पर्धा गाजवली गेली आणि मॅन ऑफ द सिरीज जर पाहू शकाल बायकर मॅन म्हणून बनला गेला आहे। गोलंदाजी मार्कवर जर गोलंदाज पाहू शकाल 17 धाबा रोखण्याकरिता। चला जरा गोलंदाजाचं नाव पोचवा आमच्यापर्यंत। रोहित गोलंदाजाला आपण पाहतोय, कारण की पहिलाच बॉल नो आल्यानंतर फ्री बॉल, या वेळेस पुन्हा सुवर्ण संधी हाफ ट्रॅकर बॉल हाताला गेला, चेंडू पाहू शकाल फाईनल क्षेत्रात चेंडू जातोय सीमा रेषा पार, चौकार वन बॉल। लक्ष आहे खऱ्या अर्थाने आखूड टप्प्याचा चेंडू मात्र पुरेपूर फायदा घेतला फलंदाजाने आणि पाठविला लॉंग लेगच्या डोक्यावरून चौकार। आता मात्र 12ची गरज, 4 चेंडू बाकी आहेत, 4 चेंडू आणि 12 धावा विजयाकरिता। यावेळेस ऑन साइडला लोड पुन्हा चेंडू हाताला गेलाय, गल्लीच्या रिजन मध्ये चेंडू डाऊन अटॅक खेळला गेला, एक तर आली, दुसरी धाव सुद्धा पाहायला मिळेल, दुसरी धाव सुद्धा मात्र कंप्लीट होते। त्या ठिकाणी आपण क्षेत्ररक्षक पाहतोय, चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला आणि या बॉलवर आपण पाहिलं तर मग धाबा इझिली कंप्लीट केल्या गेल्या की धाबा आपण पाहतोय। पुन्हा 2 धाबा पाहायला मिळाला, धावल कव्हर धाबा पहा जॉईंट होतील पुन्हा 29, 3 चेंडू आणि 10 धाबा की 3 चेंडू मध्ये 10 धाबा येतील का? नक्कीच प्रयत्न करावा लागेल, प्रयत्नाचे कष्ट प्रयत्न करावे लागतील। पाहू या फलंदाज इथे मात्र अधिराज्य गाजवेल का आजच्या दिवसामध्ये, ही संधी निर्माण झाला खऱ्या अर्थाने फलंदाजाला। बॅटरने विपुल, पाहूया ओरपीचा चेंडू इथून मात्र स्वॉप सिप मारण्याचा प्रयत्न फसला जातोय, डॉट चेंडू मात्र नक्कीच आत्मविश्वास वाढवेल गोलंदाजाचा। खऱ्या अर्थाने सरळ बॅटने चेंडू खेळणं खूप गरजेचं होतं। आता मात्र 2 चेंडू 10 धावांची गरज, हा चेंडू जर निर्धाव आला तर नक्कीच खऱ्या अर्थाने विजय मात्र साकारू शकतोय फिल्डिंग करणारा संघ। पाहूया जेव्हा जर पाहू शकाल चेन्नई सुपर किंग्सची सुद्धा आम्हाला आठवण आली, कारण की याच प्रकारचे चेंडू होते आणि त्या ठिकाणी जरूर रवींद्र जडेजा सारखा डावकरी फलंदाज होता आणि त्या ठिकाणी कुठेतरी रवींद्र जडेजानं 1 चेंडू मध्ये 4 धाब्यांची गरज असताना सुद्धा चौकार ठोकला गेला होता। परंतु इथे जर आपण पाहतोय 2 चेंडू आणि 10 धाबांची गरज आहे। हा चेंडू महत्वाचा, आप बैल मुझे मार, जब गेंद पे बल्ले पे लगी ना तो क्या टच से आवाज आई और गेंद को सीधा भेजा सीमा रेखा पार, स्टैंड ऑन डिलीवरी। नक्कीच फुलर लेन चा चेंडू मात्र पुरेपूर फायदा घेतोय, 1 चेंडू बाकी आहे आणि धावा बनवायचे 4, 1 चेंडू 4 धावांची गरज। खऱ्या अर्थाने गोलंदाज मात्र चुकी करतोय या क्षणाला, शेवटचा चेंडू बाकी आहे, 4 धावांची गरज। विपुल मात्र षटकार ठोकलाय, आत्मविश्वास मात्र नक्कीच वाढलेला असेल या खेळाडूचा। शेवटचा चेंडूवर जर चौकार मिळवला तर नक्कीच हा विजय मात्र साहिलच्या संघाला मात्र नक्कीच उद्याच्या दिवसांमध्ये मात्र खूप काही सांगून जाईल। तिथे आपण पाहतोय ज्या प्रकारे आपण जेव्हा गुजरात टायटन संघाला पाहिलं आणि त्यानंतर जेव्हा आपण पाहिलं तो संघ होता चेन्नई सुपर किंग, त्या ठिकाणी बॅटर होता तर जरूर आपण रवींद्र जडेजाला पाहिलं, परंतु या आजच्या दिवसामध्ये बरमपूरच्या मैदानात मध्ये आपण पाहतोय विपुल 1 चेंडू, ओहो सुवर्ण संधी और खेल हो गया खलास। आणि इथे जर पाहू शकाल तर मग पंच टोटल धाबा किती, चौकार आहे की षटकार आहे, नो बॉल तर आहे, टोटल 7 धाबा। आप बैल मुझे मार, जली को आग कहते हैं और बूझी कर राख कहते हैं, और मैच फिनिशर तो विपुल और वैभव को कहते हैं। क्या बात है, वेल डन वेल डन।